सो हाय एव्हरीवन, मी निकिता. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर 8 दिवस झाले मी माहेरी आली आहे. 1-2 शॉर्ट्स पण बनवले, पण आता माहेरी आलं की इतका कंटाळा येतो ना, काही व्हिडिओ वगैरे बनवायचा, काही काम करायचं तर काहीच इच्छा होत नाही. म्हणून काय ब्लॉग वगैरे काही सुरू केला नाही. मला चला एखादा ब्लॉग माहेरी पण बनवूया. काय काय करते मी इकडे येऊन. तसं काही वेगळं करत नाही आहे. इकडे येऊन मी काम पण काही जास्त करत नाही. मम्मीला थोडीफार मदत वगैरे आता काही आरोमुळं माझं करणं होत नाही आहे. पहिलं मी भरपूर करायचे. भरपूर म्हणजे थोडंफार करत होते. सो मला चला थोडं थोडं काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करते. सध्या तरी दिवसभर मी आरोसोबतच असते. सकाळी उठल्यापासून त्याला मलाच बघायला लागतं, कारण तो दुसरा कुणाकडे काही राहत नाही सध्या तरी. इकडून माझ्या पप्पांचं घर आहे आणि पलीकडून काकांचं. आरवला कसं इथे जास्त जागा आहे खेळायला, त्यामुळे तो छान खेळतोय. आरवचा मामा आलाय कामावरून आणि तो आलाय गाडीवरून उतरला आणि तसं याच्यासोबत खेळायला लागलाय. आरव काय त्याला घरात जाऊ देईना आणि त्याला तर मामा खूपच आवडतो. म्हणजे असं काही रोज व्हिडिओ कॉल वगैरे होत नाही, पण त्याला मामा त्याचा लहानपणापासून खूपच आवडतो. आजी बाबा पण म्हणतात की आम्ही ह्याला रोज व्हिडिओ कॉल करतो, तरी पण ह्याला आमच्यापेक्षा जास्त मामाच आवडतो. आणि आपल्या पण आठवणी असतात बघा लहानपणच्या. माझे मामा पण मला अशीच सांभाळायचे. आता त्याचे काही व्हिडिओज फोटोज वगैरे जास्त काही अवेलेबल नाही आहे, पण म्हणलं यांच्या मेमरी कॅप्चर करू, ब्लॉग पण होईल आणि आपल्याला पण फ्युचरमध्ये बघायला छान वाटेल. आणि इकडं आल्यापासून तर काही काही काम वगैरे घरात जास्त मी काही करतच नाही आहे. म्हणजे माहेरी आलो तर सगळ्यांनाच कंटाळा येतो. मम्मीचं चाललेलं असं दिवसभर आमच्यासोबत खेळणं, पण तिचं घरातलं काम. आता आरवसाठी पण काही ना काही बनवायला लागतं 2-3 वेळा. मग माझ्या वहिनी पण आहेत, कावेरी वहिनी, त्यांची पण छोटी मुलगी आहे. सो आम्ही तिघी जणी दिवसभर काही ना काही करत असतो. आता मम्मीला पण पापड्या वगैरे भरपूर करायचं आहे, पण ती बोलली की तुम्ही आहे तोपर्यंत काही जमणार नाही, तू गेली की मी मागून मग मी घेऊन येईल पुण्याला वगैरे. आता कसं बँगलोरला होतं तोपर्यंत काही त्यांचं येणं नव्हतं होत, पण पुण्याला आता जवळ आहे तर येतील ते पण अधूनमधून भेटायला. आणि आरवच्या मामाच्या मुली आहेत बघा, या सगळ्या मुली असल्यामुळे त्याला काही यांच्यासोबत जास्त खेळायला आवडत नाही. पहिले 3-4 दिवस तर जास्त खेळला नाही त्यांच्यासोबत. मग आता चांगला रूळ आहे. मुलं पण इथं कसं चक्कर मारायला सायकल वगैरे घेऊन येतात आणि मम्मी त्यांचं घर शेवटचं आहे, त्यामुळे पोरं सायकल वळवायला वगैरे इकडे येत असतात. आणि हे दोघांचं बघा, हे दोघं एक खायला लागलं की दुसरं खातं, एकाने टाकून दिलं की दुसरं पण टाकून देतं आहे. बरं आहे, पण आमच्या घरी कसं आरवसोबत खेळायला कोणी नाही. इथं वेदिका आहे, त्यामुळे तो छान खेळतोय त्याच्या मागे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरवला घेऊन अंगणवाडीमध्ये गेले होते वेदिकाच्या, पण तिथं काय तो राहीना आणि अंगणवाडीचं पण बांधकाम चालू होतं. आणि तोपर्यंत शेजारी केंद्र आहे स्वामी समर्थांचं, तिथं अंगणवाडी भरली. तर मी या दोघांना थोड्या वेळ बाहेर खेळवलं. शाळा सुटली होती 10 वाजता. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे लवकरच शाळा सुटते अंगणवाडी पण. मग वेदिका आणि आरव मस्त खेळल्या. इथं बांधकाम चालू आहे, बांधकामाची पण लोकं होती आणि थोडासा कचरा पण होता बाहेर, त्यामुळे जास्त वेळ काही मी त्यांना खेळू दिलं नाही. एक 5-10 मिनटं खेळलो आणि पप्पांना म्हटलं चला आम्हाला कुठेतरी घेऊन जा फिरायला. आता घरी पण बोर झालंय. आता आम्हाला कसं सिटीत राहायची सवय, सारखं घरात बसायला पण बोर होतं. आणि आरवला पण घरी कसं त्याला फार करमत नाही. दीदी शाळेत आले की घेऊन चल म्हणतो शाळेत. मग त्याला शाळेत घेऊन आले होते. शाळा सुटल्यानंतर म्हटलं चला गावात जाऊया. मग गावात जायला निघालो. आणि ही आहे माझी शाळा. आरवला शाळा दाखवली. आता त्याला काही एवढं कळत नाही, मोठेपणी कळेल त्याला. ही आईची शाळा होती. त्यानंतर आमच्या गावात हरिहर केशव गोविंदांचं मंदिर आहे. शेजारच्या गावात पण 2 मंदिरं आहे, असे 3 मंदिरं आहेत. माझं लग्न पण मंदिरा शेजारीच एक मंगल कार्यालय तिथं झालं होतं, त्यामुळं बऱ्याचशा आठवणी. आता लहानपणापासून बघा आम्ही या मंदिरामध्ये यायचो. इथं घसरगुंडी खेळायचो म्हणून मी शूट घेतलं इथं. तर चला तुम्हाला पण दाखवूया. मंदिर भरपूर मोठं आहे. दरवर्षी पाडव्याची यात्रा होते गावामध्ये. सप्ताह वगैरे पण 1-2 वेळा भरतो. भरपूर मोठं अंगण आहे बाहेर आणि शेजारी मस्जिद पण आहे. त्यानंतर गावाकडचे बाकी सटवाईचे वगैरे मंदिर असतं, देवीचं मंदिर बरंच शेजारीच आहे. आणि गावची स्मशानभूमी पण तिथं नदीच्या काठी आहे. नदी पण मंदिरा शेजारीच खाली आहे. सगळंच एका ठिकाणी असल्यामुळे यात्रा वगैरे भरायला पण बरं पडतं. मंदिर तसं आतमध्ये भरपूर मोठं आहे. एकदम जुन्या काळाचं बांधकाम आहे बघा. लाकडी खांब वगैरे आहे. त्याला आता कापड लावलंय. आत्ताच यात्रा होऊन गेली, त्यामुळं छान डेकोरेशन वगैरे पण थोडंसं आहे. वरती पण जायला पायऱ्या आहेत. म्हणजे वरती पण मंडप आहे. कार्यक्रम वगैरे अजूनमधून होत असतात. पण मी काय अजून लहानपणापासून गेली नाही वरती एकदा पण. बऱ्याच वेळा जेव्हा मी येते ना तेव्हा लॉकच असतं. सो एकदा तरी तो योग येईल वरती जाण्याचा, बघण्याचा वरती कसं आहे ते. पूर्ण ढाप्याचं बांधकाम आहे.
आणि हे बघा मी तुम्हाला मंदिर पूर्ण दाखवते. थोडासा अंधार असतो दिवसा आतमध्ये, पूर्ण उजेड वगैरे नसतो, पण तीच म्हणजे सुंदरता आहे ना जुन्या काळातल्या बांधकामाची. म्हणजे आता असं आपल्याला जास्त कुठं बघायला पण भेटत नाही आजकाल. याआधी पण मागच्या वेळेस जेव्हा मी आले होते ना, आरवला घेऊन दर्शनाला गेले होते, पण फोटो वगैरे व्हिडिओ काही काढले नव्हते. आता मी प्रयत्न करेल पुढच्या वर्षीपासून दरवर्षी पाडव्याच्या यात्रेला वगैरे येण्याचा, कारण सगळ्याच मुली माहेरी येतात यात्रेला, म्हणजे मुली पण आमच्या आत्या वगैरे असतील, सगळेजण पहिल्यापासून परंपरा आहे की गावच्या यात्रेला सगळेजण गावी येतात. सो पुढच्या वर्षी यात्रेला मी नक्की येईल आणि छान ब्लॉग वगैरे पण बनवल. गाभाऱ्यामध्ये आलो, दर्शन घेतलं. आता हे केशव गोविंद ना असं म्हणतात की 6 भाऊ होते आणि 2-2 जण 3 ठिकाणी थांबले. अशी 3 मंदिरं आहेत आमच्या शेजारच्या गावामध्ये, 2 मंदिरं आहेत बेलापूरमध्ये. तर त्या शेजारी विठ्ठल रुक्मिणींची पण छान मूर्ती आहे. दररोज इथं छान पूजा वगैरे, आरती, श्रावण महिन्यामध्ये अभिषेक वगैरे, धोंड्याच्या महिन्यामध्ये पण अभिषेक असतात. म्हणजे भरपूर प्राचीन परंपरा आहे आमच्या गावच्या या मंदिराची. आता याची जर मला पूर्ण स्टोरी जर भेटली ना कुठं, तर मी पुढच्या वेळेस नक्की ब्लॉग बनवेल आणि त्याच्यामध्ये शेअर करलं. मला पण त्याची मागची पूर्ण बॅक स्टोरी अजून तरी माहीत नाही आहे. मग मंदिराच्या मागच म्हणजे गाभाऱ्याच्या मागं पिंड आहे, तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. तर बाहेरचं पण छान शूट केलं. तर मला पण हा व्हिडिओ इतका आवडला ना, बघा किती छान वाटतंय बाहेर आल्यावर. झाड वगैरे आहे बाहेर पिंपळाचं. आणि इथं एकदा माझ्या मैत्रिणीचं लग्न पण झालं होतं, तेव्हा पण आम्ही आलो होतो. भरपूर मोठी जागा आहे इथं, म्हणजे कीर्तनं वगैरे पण असतात, काही लोकांची लग्न पण होतात. त्यानंतर माझ्या काकांचं दुकान आहे गावात, मग तिथं थोडा वेळ थांबलो. भरपूर ऊन होतं, म्हटलं 5-10 मिनटं थांबूया. आणि घरी जाऊन पण आरो काही नीट राहत नव्हता, सारखं बाहेर घेऊन चल म्हणतो. मग थांबलो. येताना पप्पा बोलले की छान तुम्हाला रस प्यायला घेऊन जातो. नवीनच झालंय हे पण शॉप, म्हणजे रसाचं जे काही आहे ना, छान सप्पर वगैरे त्यांनी केलंय. आता ते बघून मला लहानपणाची आठवण झाली, कारण आमच्या लहानपणी आमच्या मामाच्या घरी अशी सप्परं होती. आता काही कुठं बघायला मिळत नाही. आणि इतकं छान वाटतं त्या छपरामध्ये बसून, असं म्हणजे उन्हाळ्याचं पत्र्यामध्ये कसं आपल्याला गरम होतं शेडमध्ये, तसं तिथं अजिबात फील होत नाही. मी पप्पांना तेच बोलले की पप्पा आपण असं बांधून घेऊया, छान वाटतं उन्हाळ्याचं बसायला. पोरांनी छान रस एन्जॉय केला आणि आरवला पहिल्यांदाच उसाचा रस दिला, त्यामुळे पण त्याला छान वाटलं. चला तर मग म्हटलं माहेरी पण एक ब्लॉग बनवूया. तसं इथं दाखवण्यासारखं फारसं काही नाही, कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय वेगळं काही मी करतच नाही. फक्त सकाळी उठायचं, आरवला सांभाळायचं, दिवसभर आमचंच चाललेलं असतं छोटी मोठी कामं. आता मम्मी म्हटली की पापड वगैरे बनवायचे. आता आम्ही असताना काही पॉसिबल होईल असं वाटत नाही. इथं जर मी आता अजून काही दिवस जर राहिले ना, तर छान वेगळा असा ब्लॉग बनवण्याचा ट्राय करेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.